जेवण झाल्यानंतर 2-3 किलोमीटर आलो. तिथे माहीत नाही एक्झॅक्ट काय शालिवाहन आहे बहुतेक, पण समोरच्या बाजूला बघा नजारा. हे माहेश्वर आहे. हे आपल्या अहिल्याबाई होळकर यांनी तिथं माहेश्वर फोर्ट बांधला होता. आणि पण बाकीची माहिती तिथं गेल्यावरच समजेल. पण असं काहीतरी आहे, छान आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नर्मदा जयंतीच्या वेळेस त्या तटावरून बाणाने साडी सोडतात. मग याला साडी ओढवतात. तर बाणाने सोडलेली साडी या तटापर्यंत येते. इतकी मोठी साडी, किती ताकद लावून बाण मारत असतील ते मारणारे. म्हणजे मी स्वतः बघितलेलं नाहीये, पण मी एक पिक्चर बघितला होता, गुजराती पिक्चर आहे रेवा म्हणून, यूट्यूबवर आहे. तुम्हालाही बघायचं असेल तर बघू शकता. नर्मदा विहार. आता जेवण करून निघालो होतो मागच्या मांडव आश्रमावरून. तर इथे आलो शालिवाहनच्या इथे शालिवाहन शिव मंदिर. तर इथे प्रसाद भेटला आपल्याला, जिलेबी आणि कचोरी. या बाबांनी आणलाय तो सगळ्यांसाठी. नर्मदे विहार. मी शुगरवाला पेशंट आहे, नाही मानायचंच नाही, हाणतच राहायचं. नर्मदे विहार. शालिवाहन मंदिरातून बाहेर निघाल्या पहिला राईट येतो. हे नावडा तवडी इथं बोर्ड आहे. नर्मदा परिक्रमा मार्ग. बघू. बलगाव. आता इथले गावकरी सांगताय बलगावला जाऊन थांबा 5 किलोमीटर. ओके. नर्मदे हर. नर्मदे हर बाबाजी. नर्मदे हर. हर हर नर्मदे. चला शेळ्या पण घेऊन टाकल्या. कोणाची काही ऑर्डर असेल, कोणाला बोकडे बिकडे लागत असतील तर संपर्क करा. स्वतः जगदीशवाणी शेळेवाली. हुर्या. हे 2 तयार होत आहेत. 2 पोटात आहे. इथे नर्मदा होमस्टे म्हणून बघितलं मी. या गावात अशी जवळजवळ 10-12 घरं आहेत आणि खूप भारी, म्हणजे झुला बिला, मातीचे घरं, असे झाडं, लॉन्स टाकलेले. आणि नंबर वगैरे तर आहेच, टाकलाय मी. ते पण जबरदस्त आहे. म्हणजे हरकत नाही, जर तुम्हाला असं गावात येऊन राहायची इच्छा असेल तर ऑप्शन भारी. म्हणजे एक वेगळीच कन्सेप्ट आहे नर्मदा होमस्टे नावाने. आता इकडून दिसत नाहीये, बघू आपण इकडून दिसतं का. बघा सजावट केलेले घर आहेत, म्हणजे हत्यार. उद्या मुक्काम करून तो पार तिथं गावात राहायचा फील. बोथू म्हणून गाव, खरगोन जिल्ह्यात. भारी, पण यायला हरकत नाही. नर्मदे हर. रस्ता कुठून आहे बघा, खेळच्या भागातून. हे इकडून नर्मदे हर. इथं चिखल आहे बरं का. हळू
मित्रांनो, संध्याकाळचे 5:15 वाजले. आपण आलोय मा नर्मदा सेवा कुटीर, घोटू बाबा अन्न क्षेत्र. काय हे ढालवाडा म्हणून गाव आहे. तुम्हाला बघून इथं आलो. आता आल्या चहा घेतला मस्त. हे असं मस्त वातावरण आहे आजूबाजूला. वरती झाडाच्या खाली मस्त निंबाच्या झाडाखाली गारवा लागेल रात्री मस्त. हे आपलं आसन बिस्तारा. ही आपली बॅग. लईच कचकच झाली. म्हणलं ते बाबा कधी थोडसे आजची प्रसादी हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे.
आजचा ब्लॉग इथेच संपवतो. रात्रीचे वाजले 9. आजचा प्रवास 28 किलोमीटर. आजचा मुक्काम ढालखेडा. उद्या सकाळी 4 वाजता परत भेटू. उद्या खालघाटला मुक्काम आहे आपला. आज झोपलो बघा कशा ठिकाणी. 1 नंबर. कैसे कैसे